महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे. त्यापैकीच ही एक. कुंती. कुंती महाभारतातील एक महत्त्वाचे पात्र आहे. तिचा या कथेत महत्त्वाचा सहभाग आहे. राजा शूरसेन व राजा कुंतीभोज आते मामे भावंड तर होतेच, पण त्याहीपेक्षा ते फार जवळचे मित्र होते. कुंतीभोज निपुत्रिक होता. त्यामुळे शूरसेनाने आपले पहिले अपत्य त्याला देण्याचे कबूल केले. त्याचे पहिले अपत्य म्हणजे पृथा. हिचे चेंडू खेळण्याचे वय होते. तेव्हाच कुंतीभोजाला दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याकरिता शूरसेनाने तिला कुंतीभोजाला दत्तक दिली. पृथेची ती कुंतीभोजाची कन्या म्हणून कुंती झाली. राजकन्या कुंती कुंतीभोजाकडे वाढू लागली. ती अबोध बालिका असतानाच कुंतीभोजाकडे दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषी अत्यंत संतापी म्हणून प्रसिद्ध होते. कुंतीभोजाने आपल्या कन्येची नियुक्ती त्यांच्या सेवेकरिता केली. त्यांचे सर्व तऱ्हेवाईक वागणे सहन करून कुंतीने त्यांची मनोभावे सेवा केली. परिणामतः त्यांनी प्रसन्न होऊन तिला अभिचार मंत्राची दीक्षा दिली. कुंती त्यावेळेस अजाण होती. कुतूहलवश तिने अभिचार मंत्राचा प्रयोग सूर्यावर केला. त्या मंत्राच्या प्रभावाने साक्षात सूर्यदेव तेथे उपस्थित झाला व त्याने तिला पुत्रदान करण्याची इच्छा प्रकट केली. कुंती साहजिकच घाबरली. तिने माघार घेतली. सूर्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. त्याने तिच्याशी खूप लाडीगोडी केली. भीतीने आणि लाजेने चूर झालेल्या कुंतीला त्याला परत कसे पाठवावे ते कळेना. त्याने तिला तुझे कुवारपण अबाधित राहील असे वचन दिले व निरुपाय झालेल्या कुंतीने त्याचे म्हणणे मान्य केले. या समागमातून कुंतीला जन्मतःच कवचकुंडले असलेला पुत्र प्राप्त झाला. त्याच्यावर कुठलेही संस्कार न करता घाबरलेल्या कुंतीने त्याला नदीत सोडून दिले. या पुत्राचा त्याग तिच्या मनात सलत राहिला. परंतु योनिशुचितेचा प्रभाव असलेल्या समाजात आपण व्यभिचारिणी ठरू या भीतीने कुंतीने ही गोष्ट गुप्त ठेवली. वयात आलेली कुंती तेजस्विनी, रूपवती व धर्मशील म्हणून प्रसिद्ध झाली. त्यामुळे अनेक राजे तिला मागणी घालू लागले. त्यामुळे कुंतीभोजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले. स्वयंवरात आलेल्या राजांच्या समुदायातील विशाल वक्षस्थलाच्या, पाणीदार डोळ्यांच्या, तेजपुंज अशा हस्तिनापूरच्या वीर राजा पांडूवर ती मोहित झाली. तिने पांडूच्या गळ्यात वरमाला घातली. पांडूने तिचे विधिवत पाणीग्रहण केले. या विवाहानंतर थोड्याच दिवसात पांडूने भीष्माच्या सांगण्यावरून मद्र राजकुमारी माद्री हिच्याशी विवाह केला. नवविवाहित कुंतीकडे सवतीचे स्वागत करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आपल्या नवपरिणीत भार्यांबरोबर मनसोक्त विहार केल्यानंतर पांडू पृथ्वी दिग्विजयासाठी गेला व सर्व राजांना जिंकून भरपूर संपत्ती मिळवून पांडू राजधानीत परतला. त्यानंतर तो मृगयेकरिता आपल्या दोन्ही राण्यांना घेऊन वनात गेला. वनामध्ये संचार करणारा पांडू 2 हत्तीणींच्या मध्ये ऐरावत शोभावा असा शोभू लागला. मृगया करीत असताना मृगरूपात रतिक्रीडेत मग्न झालेल्या किंदम ऋषींचा पांडूच्या हातून वध झाला. मरणोन्मुख किंदमाने पांडूला शाप दिला की तू संभोगाच्या इच्छेने पत्नीजवळ गेलास तर तुझ्या सुखाच्या अत्युच्च क्षणी तुझा मृत्यू होईल. त्यामुळे पांडू अस्वस्थ झाला व राज्य त्याग करून कायमचे वनवासात राहून तपश्चर्या करण्याचा निर्णय त्याने घेतला व आपल्या भार्यांना राजधानीत परत जाण्याचा आदेश दिला. कुंती व माद्रीने राजधानीत पांडूशिवाय जाण्याकरिता स्पष्ट शब्दात नकार दिला. आम्ही तुमच्या सोबत राहणार, अन्यथा प्राणत्याग करू, असे त्यांचे निर्वाणीचे बोलणे ऐकून
पांडूला त्यांना वनात राहण्याची परवानगी द्यावी लागली. पुत्रप्राप्तीशिवाय पितृलोक प्राप्त होणार नाही अशी पांडूची खात्री होती. त्याचप्रमाणे कदाचित राज्याला आपला वारस निर्माण केला पाहिजे असे त्याला वाटले असावे. त्याने कुंतीला नियोगाने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगितले. कुंतीने त्याच्याशी बराच युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे नाईलाजाने कुंतीने त्याला आपल्याला मिळालेल्या वरप्राप्तीबद्दल सांगितले. पांडूला तर आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन याचा प्रत्यय आला. त्याचे पुत्र प्रत्यक्ष देवांपासून होणार होते, त्यामुळे ते इतर मानवांपेक्षा श्रेष्ठ असतील याबद्दल त्याच्या मनात काही शंका नव्हती. पांडूने सर्वप्रथम कुंतीला धर्मास आवाहन करण्यास सांगितले. कुंतीचा प्रथम पुत्र जन्मास आल्यानंतर त्याचे नाव युधिष्ठिर ठेवण्यात आले. त्यानंतर पांडूच्या आग्रहामुळे तिला वायूपासून भीम व इंद्रापासून अर्जुन असे आणखी 2 पुत्र झाले. त्यानंतर कुंतीने माद्रीला अभिचार मंत्र दिला. या मंत्राने तिने अश्विनी कुमारांना पाचारण केले व तिला नकुल व सहदेव ही जुळी मुले झाली. मुलं चंद्रकलेप्रमाणे वाढत होते, त्यामुळे पांडू आनंदित होत होता. परंतु तेव्हाच पांडूचे दुर्दैव ओढवले. त्याने सुस्नात माद्रीला बघितले व त्याचा स्वतःवरील ताबा सुटला. परिणामतः त्याचा मृत्यू ओढवला. कुंतीच्या दुःखाला पारावार राहिला नाही. त्याला मृत्यूपासून जपण्याचे तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ झाले. पांडू स्वतः पुत्रांना घेऊन हस्तिनापूरला जाईल व तो पुत्राची राजसिंहासनावर प्रतिष्ठापना करेल ही आशा फोल ठरली. तिने पतीबरोबर सहगमन करण्याचे ठरविले. परंतु झालेल्या प्रकाराबद्दल स्वतःला दोषी ठरवणाऱ्या माद्रीने तिला सांगितले, मीच सहगमन करणे योग्य आहे. तुझ्या मुलांचा पक्षपात न करता प्रतिपाळ करणे मला शक्य होणार नाही. तुझ्या न्यायबुद्धीवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझी मुलं मी तुझ्या ओटीत घालते आहे. आणि पांडूबरोबर माद्रीने सहगमन केले. कुंती तेथील ऋषींना बरोबर घेऊन हस्तिनापूरला पुत्रांसह परतली. भीष्म व कुरुकुलातील सर्वांनी तिचा व तिच्या मुलांचा स्वीकार केला. पांडूचे 5 पुत्र कौरव राजपुत्रांसोबत वाढू लागले. हळूहळू पांडुपुत्र धृतराष्ट्रपुत्रांच्या नजरेत सलू लागले. त्यातल्या त्यात दांडगेश्वर भीम सर्वांचा नावडता झाला. त्याच्यावर विषप्रयोग करणे, पाण्यात बुडवणे वगैरे अनेक प्रकार झाले, परंतु त्यातून तो सही सलामत सुटला. आपल्या मुलांची काळजी वाटत असली तरी कुंती विदुराच्या सल्ल्याने गप्प राहिली. गुरु द्रोणाचार्यांनी राजपुत्रांचे कौशल्य दाखवण्यासाठी समारंभाचे आयोजन केले. तेव्हा डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीला कुंती समारंभाचे वर्णन करून सांगत होती. अर्जुनाच्या कौशल्याची सर्व प्रेक्षागार स्तुती करत आहे हे बघून कुंतीच्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूंनी तिचे वक्षस्थल भिजवले. पण तिचा आनंद क्षणभंगूर ठरला. अर्जुनाला आव्हान देत कर्ण रंगभूमीवर अवतरला. त्याच्या अंगावरील कवचकुंडलांमुळे कुंतीने त्याला ओळखले. पुत्रदर्शनाने तिचे वात्सल्य उफाळून आले. परंतु सर्व समाजासमोर त्याचे नाते मान्य करण्याचे धारिष्ट्य कुंतीजवळ नव्हते. ती मूक राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तिचे 2 पुत्र जन्मभरासाठी परस्परांचे शत्रू होऊन बसले. मनावरचा ताण असह्य झाला. पण हात तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याव्यतिरिक्त कुंतीला दुसरा कुठलाही पर्याय नव्हता. धृतराष्ट्राची चिंता दिवसेंदिवस वाढू लागली. युधिष्ठिर सत्यप्रिय, धर्मनिष्ठ म्हणून प्रजेत आवडता होऊ लागला. भीमार्जुनाच्या पराक्रमामुळे लोक त्यांनाही भजू लागले. या असूयेची परिणती वारणावताच्या अग्निकांडात झाली. पांडवांचा घात करण्याची दुर्योधनाची योजना विदुराच्या दूरदृष्टीमुळे हाणून पाडली गेली. या प्रकारात निसटून जाण्याच्या बेताला पुष्टी देण्याकरिता एका निरपराध, निषादी
व 5 पुत्रांचा मात्र बळी गेला. लाक्षागृह बनविणारा पुरोचनही त्या आगीत ठार झाला. पांडव कुंतीसकट तेथून निसटले. अत्यंत वेगाने मार्गक्रमण करायचे असल्यामुळे सुकुमार कुंतीला भीमाने आपल्या खांद्यावर वाहून नेले. या वनवासाच्या काळात भीमाने मोठा पराक्रम करून दाखवला. हिडिंब राक्षसाचा वध त्याने केला व हिडिंबेशी भीमाचा विवाह झाला. द्रौपदीला अर्जुनाने जिंकले व तिला घरी घेऊन आलेल्या भीमार्जुनांनी कुंतीला, "बघ, आम्हाला आज काय भिक्षा मिळाली ते," असे सांगितले. तेव्हा कुंतीने अनवधानाने, "तुम्ही 5 जणात भिक्षा वाटून घ्या," असे सांगितले. सत्य कळल्यानंतर मात्र कुंती गोंधळली व तिने युधिष्ठिरावर योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली. तोपर्यंत त्याच्यासह सर्वच भाऊ द्रौपदीकडे आकर्षित झाले आहेत हे युधिष्ठिराच्या लक्षात आले होते व त्याने द्रौपदी त्यांची सामायिक वधू व्हावी असा निर्णय घेतला. द्रुपदाला हा निर्णय विचित्र वाटत होता, परंतु व्यासांच्या मदतीमुळे या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले व पांडवांच्या एकीमध्ये भंग होण्याची शक्यता मुळापासून उखडली गेली. द्रौपदीच्या विवाहानंतर पांडवांच्या पक्षात कृष्ण आणि द्रुपद दाखल झाले. 2 पराक्रमी घराण्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे धृतराष्ट्राला पांडवांशी उघड वैर घेणे अप्रशस्त वाटले व त्याने खांडवप्रस्थाचे राज्य पांडवांना दिले. पराक्रमी भावांच्या मदतीने युधिष्ठिराने इंद्रप्रस्थ नगरी वसवली व राजसूय यज्ञ केला. इतक्या वर्षानंतर कुंतीला चांगले दिवस बघायला मिळाले. राजमाता म्हणून मान मिळाला. आज्ञाधारक पुत्र व सुलक्षणी सुना मिळाल्याने सुखात जीवन व्यतीत होऊ लागले. पण हे जीवनातील सुख अल्पजीवी ठरले. युधिष्ठिराची द्यूताची आवड तिच्या सुखाच्या आड आली. द्यूतात युधिष्ठिराने सर्वस्वच नव्हे तर आपल्या पत्नीलाही पणाला लावण्याचा मूर्खपणा केला. त्याचे दूरगामी परिणाम सर्वांनाच भोगावे लागले. पांडव द्रौपदीसह वनवासात निघाले तेव्हा कुंतीचे आभाळच फाटले. कौरवांच्या राजवाड्यात राहण्याऐवजी तिने विदुरा घरी राहणे पत्करले. युद्धाला पर्याय नसताना युधिष्ठिर संधी करण्याचा प्रयत्न करतो आहे हे बघून कुंतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तिने कृष्णाकरवी युधिष्ठिराला युद्ध करण्याचा निरोप पाठवला. हे करताना तिने त्याला विदुलेची पुरातन कथाही ऐकवली. यावेळेस तिने विदुले करता जी विशेषणे वापरली ती तिलाही तंतोतंत लागू पडणारी होती. अत्यंत मानी, बहुश्रुत, क्षात्रधर्माचे पालन करणारी, दूरदर्शी, बुद्धिमान आणि राज्यसभांमधून विख्यात असे विदुलेचे वर्णन कुंती करते. पुत्रांनी युद्ध करावे ते संपत्ती मिळवण्यासाठी असे कुंतीचे म्हणणे नाही. तिचा सर्व रोख द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्याचा आहे. द्रौपदीच्या अपमानाचे शल्य तिच्या उरात 13 वर्ष सलत राहिले. आपल्या सर्व दुर्दैवाचा पाढा तिने कृष्णासमोर वाचला. लहानपणापासून स्वतःवर झालेले सर्व अन्याय जे तिने कोणासमोरही बोलले नव्हते ते तिने कृष्णासमोर उघडे केले. तिचा सर्वात जवळचा आप्त तोच होता. युद्ध सुरू होणार तेव्हा तिचे चित्त विचलित झाले. ज्याला तिने जन्मतःच नाकारले तो तिचा प्रथम पुत्र शत्रूच्या गोटात अग्रणी होता. सर्व अभिमान बाजूला सारून ती कर्णाकडे गेली. त्याच्यासमोर पदर पसरायला. कर्णाला कृष्णाकडून नुकतेच आपले जन्मरहस्य कळलेले होते. तो तिच्या स्वागतासाठी तयारच होता. तिला तो म्हणाला, राधा व अभिरथ यांचा पुत्र कर्ण याने केलेल्या अभिवादनाचा स्वीकार कर. तुझे कोणते कार्य मी करावे अशी तुझी अपेक्षा आहे? पुत्रा, तू कोणते आहेस? राधेय नाहीस. तू अधिरथाचा पुत्र नाहीस. तू सूर्यपुत्र आहेस. तू आपल्या भावंडांकडे परत ये. हे सर्व ऐकल्यानंतर
वाक्पटू कृष्णाला जो बधला नाही तो कुंतीला काय ऐकणार. त्याने उत्तर देताना तिला केलेले संबोधन फार महत्त्वाचे आहे. तो तिला माते म्हणाला नाही, तर म्हणाला क्षत्रिये. या संबोधनात उपहास खच्चून भरलेला आहे. क्षत्रिये, तू जेव्हा माझ्यावर दया करायला हवी होतीस तेव्हा केली नाहीस. आता ही स्वार्थ प्रेरित होऊन येथे आली आहेस. मी तुला वचन देतो, अर्जुन सोडून तुझ्या इतर पुत्रांना मी मारणार नाही. म्हणजे अर्जुनाशी युद्ध करताना तो मेला तरी तुझे 5 पुत्र जिवंत राहतील. मी मेलो तर तुझे 5 पुत्र तुझ्याजवळ असतीलच. कुंती अपमानित होऊन परत आली, पण येण्याअगोदर शोकावेगाने थरथर कापत तिने आपल्या प्रथम पुत्राला आयुष्यात पहिल्यांदाच छातीशी कवटाळले आणि त्याला तू निरोगी राहा, तुझे कल्याण असो असा आशीर्वाद देऊन ती परत आली. त्याला तिने यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला नाही, हे लक्षणीय आहे. युद्धात कौरवच नव्हे तर स्वतःचाही वंशविच्छेद होताना कुंतीने बघितला. केवळ कृष्णाच्या कृपेमुळे त्यांच्या वंशाचा तंतू जिवंत राहिला. इतका नरमेध होऊन वृद्धांवर आणि बालकांवर राज्य करण्याची पाळी युधिष्ठिरावर आली. कुंतीने सर्वांचे अंत्यसंस्कार होत असताना आपले गुपित युधिष्ठिरासमोर उघडे केले व कर्णाचे अंत्यसंस्कार करण्यास सुचवले. हे ऐकून युधिष्ठिराच्या पायाखालची जमीन सरकली व यापुढे स्त्रियांच्या पोटात कुठलेही गुपित राहणार नाही असा आचरट शाप देऊन तो मोकळा झाला. त्या क्षणीच बहुधा कुंती संसारातून निवृत्त झाली. जेव्हा धृतराष्ट्राने गांधारीसह वनात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुंतीनेही त्या दोघांबरोबर वनात जाण्याचा निर्णय घेतला. पांडवांनी व द्रौपदीने तिची फार मनधरणी केली, परंतु कुंती तिच्या निर्णयावर ठाम होती. तिचे पुत्रांप्रती असलेले कर्तव्य तिने इमाने इतबारे पार पाडले होते. त्यांना आता तिची काही आवश्यकता नव्हती. त्यांच्या संसारात अडगळ बनून राहण्याचे तिने नाकारले व तिने दोघांची सेवा करीत उरलेले आयुष्य वेचले. त्या दोघांबरोबरच वणव्याला ती शांत मनाने सामोरी गेली. कुंती दुर्दैवी होती खरी, पण ती अत्यंत कर्तबगार स्त्री होती. तिच्या बालपणी तिला कुंती भोजाला देण्याचा निर्णय शूरसेनाने घेतला, पण त्यानंतरचा तिचा प्रत्येक निर्णय तिने स्वतः घेतलेला आहे. कुणी तिच्यावर लादलेला नाही. फक्त एकदाच तिने लाचारी पत्करली, ती सुद्धा पोटच्या पोरासमोर. त्याची ती अपराधी होती याची तिला पूर्णपणे कल्पना होती. तिच्यासारख्या न्यायबुद्धी असलेल्या स्त्रीला ती काटेरी जाणीव सतत कुरतडत असली पाहिजे. आपल्या कुठल्याही कर्तव्याचे पालन करताना ती मागे हटली नाही. अपवाद फक्त कर्णाचाच होता. समाज भयाने ते कृत्य तिने केले खरे, पण त्याची टोचणी व खंत सतत तिच्या मनाला पोखरत राहिली असावी. तिने सावत्र मुलांवरही पोटच्या मुलांप्रमाणे प्रेम केले. तिचा सर्वात लाडका सहदेव होता. द्रौपदीच्या ओटीत तिने आपले 5ही पुत्र घातले. त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिने तिच्यावर टाकली. तिच्या निर्णयशक्तीवर कुंतीचा पूर्ण विश्वास होता. म्हणून आपल्या पुत्रांना निरोप पाठवतानाही तिने म्हटले होते, द्रौपदीचे अनुसरण करा. स्त्री शक्तीचे यापेक्षा मोठे उदाहरण कुठे सापडणार. महाभारतातील कुठलीही पात्रे पूर्ण काळ्या पांढऱ्यात रंगवलेली नाहीत. त्यामधल्या अनेक छटा त्यात दृग्गोचर होतात. कुंतीच्या बाबतीत तर हे जास्त प्रकर्षाने जाणवते. पोटच्या पोराला खुशाल नदीत सोडून देणारी व सवतीच्या लेकरांना पोटाशी धरणारी कुंती एकच आहे का, असा संभ्रम वाटावा. अत्यंत न्यायप्रिय असणारी कुंती त्या निष्पाप निषादीला व तिच्या 5 पुत्रांना लाक्षागृहात जाळून मारताना कचरली कशी नाही.
हिडिंबीला तिच्या नशिबावर सोडून देणारी आणि द्रौपदीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तडफडणारी कुंती किती वेगळी आहे. ती मानवी आहे. माणसं परिस्थितीनुरूप वेगळी वागतात याची जाणीव कुंतीकडे बघताना सदैव होत राहते. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.